ठीक आहे. निफ्टी आणि बँक निफ्टीचे ॲडव्हान्स लेवल पार्ट 3 आज आपण बघणार आहोत. तर काल आपण ज्या लेवल दिल्या होत्या त्यात निफ्टी फ्युचर तर आज ना अपसाईडला ब्रेक केलं आहे ना डाऊन साईडला ब्रेक झाले, मधातच निफ्टी चाललेली. बँक निफ्टीने एक चांगला सपोर्ट घेतला आहे 34,050वरूनच, तुम्ही बघू शकता चार्टवर. 34,050ला आज चांगलाच प्रकारे आपल्या लेवलला रिस्पेक्ट केलेली आहे. हे बघा, इथं पण 3450पासूनच बँक निफ्टीनं चांगली बाउन्स दिलेला आहे आणि तो बाउन्स जवळजवळ 300 पॉईंटचा होता, 250 पॉईंटचा. तिथून परत डाऊनफॉल आलेली आणि परत आपल्या लेवललाच रिस्पेक्ट करत तिथंच येऊन क्लोज झालेली आहे जवळजवळ येऊन. म्हणजे आज बँक निफ्टीच्या आपल्या लेवलनं परत आपल्याला आपला सपोर्ट दिलेला आहे. तिथून आपल्याला 250-300 पॉईंट मिळालेले पण आहेत, आरामात मिळालेले आहेत. काल पण मी सांगितलं होतं ह्या दोन लाईनच्या मधात जेव्हा बँक निफ्टी येईल तेव्हा ओनली थिंक फॉर बाय. तर आज पहिल्याच लाईनपासून बँक निफ्टी फिरलेली आणि वर गेलेली. तर तसंच आज पण आपण लेवल बघणार आहोत. तर या कालच्या लेवल होत्या बँक निफ्टीच्या. आता आजच्या लेवल घ्या निफ्टीच्या. आज निफ्टीवर बोलणार आहोत आपण, निफ्टी फ्युचरवर नाही, निफ्टीवर बोलणार आहोत. तर निफ्टीचा लास्ट क्लोज आहे आजचा 17,548. जर उद्या निफ्टीनं 17,630 क्रॉस केलं, 17,630 जर क्रॉस केलं आणि सस्टेन राहिली वर 10 ते 15 मिनटं किंवा 10 मिनटं पण पकडून तुम्ही चला, 10 ते 15 मिनटं तिथं सस्टेन राहत असेल तर अपसाईडचे टार्गेट असतील 17,750 आणि 17,780. म्हणजे जवळजवळ परत 100-150 पॉईंटची रॅली आहेच निफ्टीमध्ये. आणि डाऊन साईडला तुम्ही बघत असताल तर निफ्टीनं जर समजा 17,500 क्रॉस केलं आणि सस्टेन राहिली 10 ते 15 मिनटं खाली, तर परत आपल्याला 17,440, 17,340च्या लेवल दिसतील. जर ह्या लेवलच्या जवळजवळ आली 17,440, 17,340 तर ओनली थिंक फॉर बाय. आणि ह्या टार्गेटच्या जवळजवळ जर गेलं आपलं 17,750, 17,780 ओनली थिंक फॉर सेल. म्हणजे अपसाईडचे टार्गेट भेटले तर ओनली थिंक फॉर सेल, डाऊन साईडचे टार्गेट भेटले तर ओनली थिंक फॉर बाय. हे झाला निफ्टीचा. आपण बँक निफ्टी बघणार आहोत. बँक निफ्टीचा लास्ट क्लोज आहे 37,101. आता ही बँक निफ्टीचा फ्युचर आहे. 37,101चा लास्टचा क्लोज आहे. आपला सपोर्ट आहे 36,830, 36,530. ह्या सपोर्टच्या जवळजवळ जर बँक निफ्टी येत असेल उद्या ह्या दोन्ही रेंजच्या मधात तर ओनली थिंक फॉर बाय अँड डोंट सेल. इतक्या खाली बँक निफ्टी सेल करायची नाही, ओनली थिंक फॉर बाय. ह्या लेवलच्या मधात येत असेल तर ओनली थिंक फॉर बाय. टार्गेट 37,200, 37,300. आणि जर उद्या गॅपअप झालं आणि 37,200, 37,300चे लेवल जर अपसाईडला ब्रेक होत असतील आणि सस्टेन करत असतील तर तुम्ही बाईंग साईडला जाऊ शकता. टार्गेट तुमचे 37,500 ते 37,800 असतील. आणि या 37,500 आणि 37,800च्या जवळजवळ जर बँक निफ्टी जात असेल तर ओनली थिंक फॉर सेल. टॉपला गेल्याच्या नंतर फक्त सेल साईडचा विचार करायचा. तिथून परत बँक निफ्टी डाऊन साईडला येईल. म्हणजे आपल्याला डाऊन साईडचं पण सपोर्ट माहिती आहे. इथं गेलं तरी तुम्हाला बायच करायचं आहे. 37,200, 37,300 लेवल ब्रेक करत असेल, सस्टेन राहत असेल तरी तुम्हाला बायच करायचं आहे. फक्त सेल उद्या आपल्याला 37,500 आणि 37,800 या मतातच बाय सेल करायचे, सेलचा विचार करायचा आहे. आपण या लेवल आता चार्टवर बघूयात. पहिले आपण निफ्टी बघूयात. निफ्टी हे पहा 17,630 ही लेवल जर ब्रेक करून सस्टेन करत असेल तर बाय, ओनली थिंक फॉर बाय. पहिलं टार्गेट 17,400, 17,750, 17,800, 17,780, 17,815 हे 3 टार्गेट असतील वरचे. ही लेवल ब्रेक केली तर आणि डाऊन साईड ब्रेक करत असेल 500, 17,500 तर 17,440, 17,343 डाऊन साईडचे टार्गेट असतील. ह्या रेंजच्या मदत येत असेल तर ओनली थिंक फॉर बाय. ह्या लेवलच्या मदत जात असेल तर ओनली थिंक फॉर सेल. म्हणजे टॉपला सेल आहे, बॉटमला बाय. बँक निफ्टी बघा. पहिला सपोर्ट 36,830 ते 36,530 याच्या मधात तर बँक निफ्टी येत असेल तर ओनली थिंक फॉर बाय. इथून आज सारखं परत मार्केट किंवा बँक निफ्टी वरीच जाईल. तुम्ही ओनली थिंक फॉर बाय, इथं बायचाच विचार करा. अपसाईडला जर बँक निफ्टीनं उद्या म्हणजे गॅपअप दिलं 37,200, 37,300 लेवल ब्रेक करून जर सस्टेन होत असेल तर ओनली थिंक फॉर बाय. टार्गेट 37,500,
37,800. आणि याच्यामध्ये जर आली बँक निफ्टी तर ओनली थिंग फॉर सेल. याच्यामध्ये आल्याच्या नंतर बाय साईडचा विचार करत बसू नका, कारण याच्यावर इतक्यावर जाणार नाही आत्ताच बँक निफ्टी, जाईल पण इतक्या लवकर जाणार. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टीचं. आजचे काही कॉल्स आमचे होते ते पण मी तुम्हाला दाखवतो. बँक निफ्टी, आपलं निफ्टी 10 कदम निफ्टी ऑप्शन स्ट्रॅटजी. याच्यात लॉस आहे आज 500 रुपयाचा. 70 रुपयाला कॉल बाय दिला होता, त्याचा स्टॉप लॉस होता 60चा, लागून गेला 60चा स्टॉप लॉस. 10 रुपये लॉस आहे 500 रुपयाचा. नो लॉस बँक निफ्टी ऑप्शनमध्ये 36,900चा पुट दिला होता 175ला, स्टॉप लॉस 113चा होता. 200, 230, 250चे टार्गेट होते. 225चं त्याचे जो काय आहे तो लागलेला आहे. 1250 तिथं प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर रिलायन्सची स्ट्रॅटर्जी इतकी चांगली, डेली प्रॉफिट. एखाद्या दिवशी स्टॉप लॉस जरी लागला तरी तो कवर होऊन जातो. असं काहीच नाही की लॉस झाला की कवर होणार नाही, त्याच दिवशी कवर होतो. आज पण बघा 2400चा कॉल आहे. रिलायन्स बघा तुम्ही, कालपासून 2400चाच कॉल चालू आहे, आज पण 2400चाच कॉल आहे. 2400चा कॉल 47ला बाय आहे, 40चा स्टॉप लॉस आहे. 51, 54, 56चे टार्गेट होते, तो 67ला गेला होता, आम्ही 65ला सोडला. 4500 तिथं प्रॉफिट आहे. रिलायन्सची स्ट्रॅटर्जी खरंच चांगली वर्क होती, चांगल्या प्रकारे वर्क होती. आज अजून एक मी सांगू इच्छितो की आम्ही क्लाससुद्धा घेतो आहे. रिलायन्स स्ट्रॅटर्जी, बँक निफ्टी स्ट्रॅटर्जी, निफ्टी स्ट्रॅटर्जी, याच्यासोबत आम्ही सगळ्या मिळून 8 स्ट्रॅटर्जी देतो आहे. बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत क्लास पण घेतो. ते की स्टॉकचे असू द्या, फ्युचर असू द्या, ऑप्शन असू द्या, सगळ्याची. या ऑप्शनच्या पण काही स्ट्रॅटर्जी आहेत, स्टॉकच्या पण काही स्ट्रॅटर्जी आहेत, पोझिशनल तुम्हाला स्टॉक घ्यायचे असेल तर त्याच्या पण काही स्ट्रॅटर्जी आहेत. सगळे आम्ही त्याच्यात कवर करतो. कोणाला इंटरेस्टेड असताल तुम्ही तर कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या जो काही पहिलाच थंबनेल आहे तिथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे माझा. तुम्ही इथं जाऊन कॉल करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता. तुम्हाला त्याच्यानंतर पूर्ण माहिती दिली जाईल, कसा राहील, काय राहील क्लास. कोणाला इंटरेस्टेड असेल तर करू शकता. ओके, थँक्यू, गुड नाईट.